मित्रांनो, आता आम्ही थांबलो होतो इथे बाणेश्वर आश्रम म्हणून आहे ओझरला. तिथे आम्ही रात्री दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही तिथे महाप्रसाद घेतला आणि तिथेच आमची जेवणाची सोय झाली. तर तुम्हाला तो आश्रम दाखवतो आणि आम्ही कुठे वस्ती केली होती हे पहा. हे शिवमंदिर आहे बाणेश्वराचं. या शिवमंदिरामध्ये आम्ही रात्री दर्शन घेतली. खूप मोठा आश्रम आहे ते. त्याच्यानंतर आम्ही हा जो वसतिगृह आहे इथे आम्ही वस्ती केलेली रात्री. त्याच्यानंतर आमचे हे मित्र, आता आम्ही सकाळी जायला निघालो. सुभाष महाराज, त्यानंतर माया महाराज आणि हनुमान महाराज, आणि हे आमच्या आता गाड्या आम्ही पॅकिंग केल्या आणि इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत. आता आम्ही येताना चांदोडला थांबणार होतो, परंतु मायाबुवा आणि हे पुढे गेले. त्यामुळे आम्हाला तिथे काही थांबता आलं नाही. त्यांची वाट बघितली आणि आम्ही पुढे आलो तर बघतो तर ते पुढे होते. त्यामुळे आता ते आमचं दर्शन राहून गेलं. आता आम्ही धुल्याला पुढे जात आहोत. त्याच्यानंतर मग पुढचं एखादं देवस्थान भेटलं तर दर्शन करू, नाही तर आम्ही तिथून पुढचा प्रवास चालू करू. आता प्रवासावरून येताना आम्ही रस्त्यालाच होतो आणि जेवणासाठी आमच्या एक जागा शोधत होतो. तर आम्हाला इथे एक शिवमंदिर दिसलं. छान शिवमंदिर आहे. त्याच्याखाली अशी छान सावली पण आहे, बेलाचं झाड आहे आणि ती जागा आम्हाला एकदम योग्य वाटली. आणि तिथे मग आम्ही तिथे राहणारे काही लोक आहेत, त्यांना विचारलं की आम्हाला इथे जेवण करायला जागा भेटली का. त्यांनी म्हटली काही हरकत नाही म्हणे. आणि ही बघा, ही सुंदर जागा भेटली आहे. आणि आमचे मायाबुवा महाराज हे करत आहेत, भात घातलं आहे त्यांनी. तिकडे सुभाष महाराजांचं काहीतरी आमचं एक नवीन चालू आहे, शोधाशोध चालू आहे. हे आमच्या गाड्या उभ्या येतात. आम्ही सर्व साहित्य गोळा केलं आहे आणि जमवजमव झाली आहे आमची. आता इथं जेवण करू आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. आज आमच्या नर्मदा परिक्रमा यात्रेतली दुसरी रात्र आणि आज आम्ही पोहोचलो मध्य प्रदेशमध्ये. थोड्या अंतरावर आहोत आणि मला वाटतं याच्यापासून इंदोरपासून आम्ही जवळजवळ 100-150 किलोमीटर पाठीमागं आहोत. आणि आम्हाला आम्ही रूम शोधत होतो, पण आम्हाला रूम ती मिळाली नाही व्यवस्थित. आणि मग कालच्यासारखं आम्ही थोडा जुगाड केला. काल मग जसं मंदिरामध्ये आश्रमामध्ये आम्हाला जागा भेटली, तशी आज पण एक मंदिरात मस्तपैकी जागा भेटली. मोठं हॉल आहे आणि हॉल आम्ही थोडं साफ केलं इथे. आणि एवढी मस्त जागा आहे ना, सगळे आम्ही कपडे धुतले, आंघोळी दिले मस्तपैकी. आणि आता दिवसभर थोडा त्रास झाल्यामुळं डोळ्यात औषध टाकलं होतं. आता आमची ही मंडळी कामाला लागली आल्यापासून. तर हे आमचे मायाबुवा यांनी भाजी बनवलं, जेवण बनवलं मस्तपैकी. सुभाष महाराज तिकडे गेलेत बाथरूममध्ये आणि हनुमान महाराज याच्यावरती आहेत, फोनवरती आहेत. आणि मी माझे कपडे धुवून घेतले मस्तपैकी आणि आंघोळ केली मस्तपैकी. सीन घालवला सगळा आणि बसल्या. आणि आता जेवणाची वाट बघतो मस्त. हां, त्याच्यानंतर आम्ही आज मस्तपैकी विश्रांती करणार. आज पण आमचा जवळजवळ 150 किलोमीटरचा प्रवास झाला. 250 किलोमीटरचा, 150 नाही 250 किलोमीटरचा प्रवास झाला. आता थोडे शिकलो आहे आम्ही पुढे जायला. कालचा 191चा होता, आजचा 250 प्लस झाला आहे. त्यामुळं आता आमचा पुढचा प्रवास उत्तमच राहिला. आणि मग पुढचे माहिती मी तुम्हाला यूट्यूबवरती कळवीनच.